आज काय आज भाई खूप दिवसानंतर माऊलीचा ब्लॉग चालू आहे. आज काय आज मचवणार आणि खजिनदार पैसे दिले. खजिनदार आमचा आता नाश्ता किलोन आले. कल्याणचा श्री. हा कल्याणचा श्री भाई ब्लॉग मध्ये नाव नव्हतं माहिती पण आज गाजवायचं. मध्ये बाकी काय चलना बाबा पैकअप. चलिए शुरू करते हैं. कशा आहेत सर्व. मी तुमचा लाडका मयूर उतेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला समजत असेल इंट्रो बघून की आताच 200K झालेत आपल्या ओमी भाऊचे. त्याच्या ग्रुपचाच काम आहे माऊली म्युझिकल ग्रुपचं. ते पण कल्याणला आहे आणि कल्याणला मागी गणेश जयंतीचा पाठपूजन सोहळा आहे कल्याणमध्ये. तर माझ्याबरोबर आज मी आहे. आज आपला सिद्ध्याभाऊ कुठे आहे बघा. सिद्ध्याभाऊ पार्टी बसलाय आणि यश हे लोक आता सर्व येतील घाटकोपर स्टेशनला. तर ट्रेनचा प्रवास असणार आहे भाई फुल. तर इथून आपल्याला कल्याणला जायचं आहे. आणि अजून एक सांगायचं होतं की भावा आपले बोलतात ना माऊली म्युझिकल ग्रुपचा जे जुने व्हिडिओ बघतात ना व्लॉग, जे पहिल्यापासून माझे व्लॉग बघतात त्यांना तर माहितीच आहे. तर आज खूप दिवसानंतर म्हणजे नाही करून 7-8 महिन्यानंतर मी आज माऊली म्युझिकल ग्रुपचा व्लॉग शूट करतो आहे. तर व्लॉग पूर्ण बघा एवढंच बोलेल. आणि व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्व भेटतील ते तुम्हाला दाखवतो सर्व ब्लॉगमध्ये. ब्लॉग तर पूर्ण बघणार तुम्ही, त्याचा काय विषय नाही. तर ब्लॉग पूर्ण बघा. अजून काय नाही, आता ते लोक येतील आपले आणि यश. तर आपल्याला जायचं आता कल्याण शहर गाजवायला. त्या बाई ब्लॉग पूर्ण बघा. चला. ट्रेन गेली भावा. ट्रेन गेली. चला जाऊ पटपट जायचं आता. फास्ट भाई. आज संडे तरी पण बेकार गर्दी आहे. आणि यश काहीतरी बोलत होता ब्लॉग मध्ये. काय बोल ना. काय इकडे तू बोल या. डायरेक्ट आपण आता कल्याणला भेटूया. डायरेक्ट कल्याणला, कारण की संडे शूट नाही करू शकत. हा भाई कालच आमची हालत डाऊन झाली. जाम गर्दी असते काल. आता डायरेक्ट कल्याणला भेटू आपण. पोचलोय कल्याण स्टेशनला. कल्याण बोला ना गाणं. अरे गाणं बोलतो. पोचलोय कल्याण स्टेशनला. आता अर्धी पोरं आपले इष्टला थांबले. विदाऊट तिकीट आलोय. विदाऊट तिकीट. पहिली गोष्ट आम्ही कधी तिकीट काढतच नाही. कधीच नाही काढत. आम्ही कुठेही जाऊ दे बिन तिकीटच जातो. लाज नाही वाटत. कधीच अशी लाज नाही वाटली की आम्ही पळतो. पकडलं तर पळायचं. एवढंच काम आहे आमचं. आता आपली पोरं थांबल्यात इष्टला आहेत त्या साईडला. असं चाललोय तिकडे. आता सर्व पोरं भेटतील. तिकीट काय भेटली रिक्षा. आणि चाललोय आपल्या लोकेशनवर. सर्व कोंबून बसले. आणि बघा कोंबडा हरवलाय. तुझा कोंबडा हरवलाय. घाटकोपर पासून निघाल्यापासून तेच चालले. एकच गाणं बोलते कधीपासून. चालू आपल्या लोकेशनवर. ओमीला कॉल केलेला तो बोला की डायरेक्ट तिकडेच लोकेशनला भेटा. जाऊ आता लोकेशनवर आपण भेटू. आता पोचलो बाय लोकेशनवर. पोचलोय. आता मला किती पैसे घेऊन रिक्षाच्या आहे बा. आले आणि आपला हे बघा एकदा बॅनर पण लावलाय. मग बॅनर दाखवतो तुम्हाला.
खजिनदार आलेत, मालक पैसे देतो रिक्षाचे पैसे द्यायला. आणि नॉडी बाय कुठं, आणि एक कुठे गेला? अरे आहे 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 आमचे खास खास भाऊ. आज काय, आज भाई खूप दिवसानंतर माऊलीचा ब्लॉग चालू आहे. आज काय, आज मचवणार. आणि खजिनदार पैसे दिले. खजिनदार आमचा आता नाश्ता किलोन आले. कल्याणचा श्री. हा कल्याणदा श्री भाई ब्लॉग मध्ये नाव नव्हतं माहिती, पण आज गाजवायचं. चला आता जाऊ, आता पुढेच येत आपली सर्व पोरं. तर आता सर्वांना भेटू. सेटअप रेडी. रील स्टार रील स्टार रील स्टार पाण्याचा बॉय. बघा आजचा सेटअप. एक आपला रोटो इकडे, ओमकार, यश आणि आपला आन्या इकडे. हे लोक वाजवणार. ओनर ओनर इकडे आहे, इकडे आहे. आणि आपल्या माऊली म्युझिकल ग्रुपचे ओनर प्रशांदा. ओनर हे आहेत आता. कोण? खजिनदार पण तोच आहे, ओनर पण तोच आहे. आता ओनर शिफ्ट झालाय आमचा. आम्ही ऋतिक पांचा यांच्याकडे सगळं सोपवलंय. कारोबार त्यांच्या हातात दिलाय. हा माऊली म्युझिकल त्यांनी टेम्पो. हा नवीन टेम्पो न्यू खरेदी. तुम्हाला मॅनेजर मी आहे. नंबर घेऊन नंबर घ्या. आपला टेम्पो आहे माऊली म्युझिकल ग्रुपचा. नंबर दाखवला ना. कोण तू? अरे हा हे थांबे. ड्रायव्हर आवाज इथं अर्धा तास होता ना, तिथं आपण 10 मिनिटात पोहोचून देऊ. रायडर डायरेक्ट ढगात. डायरेक्ट ढगात. बाय खतरनाक सेटअप लावला. आणि बघा ओमी भाऊचा पण ब्लॉग चालू आहे. आरती चालू आहे.
वाजवलाय आता ब्रेक घेतलाय ब्रेक. लय वाचला आमचा कीबोर्ड बघा दमलाय, बेकार दमलाय. सर्व शांत बसले, सर्व शांत. खजिनदार पडले तर शांतच बसणार ना. एवढा बेकार आवाज आहे ना. लवकर सुटला आज, शाळा लवकर सुटली. 9:30 वाजता शाळा सुटली. चला भाई सामान पॅक करून घेऊ, मग भेटू आपण. हा हे बघा आता ब्लॉग चालू केला बघा, लगेच आला स्टँड काढायला. दुकान दे दुकान. स्टँड बघा कसला आणलाय, डेंजर. कुछ कहना चाहते हो खजिनदार? कहाँ से आते हैं लोग? कौन है ये लोग?
कहां से आते हैं? अरे केवढा आणलंय ते, कसलं ते? अरे भाई पण हा गिफ्ट आले आपल्याला. काय हा आपल्याला गिफ्ट आलाय. गिफ्ट आलाय? 80,000 काय 80,000. 80,000. नाव दाखव, नाव दाखव इथं नाव. ब्रँड 80,000. नेटवरती सर्च करा. हा नेटवरती 80,000चा फक्त स्टँड आहे, कीबोर्ड तर व्यवस्थित पण सोडून द्या. काय काय कसलं असेल? दुकान आहे दुकान आहे बघा इथं नुसतं दुकान आहे. इकडे 50,000 इकडे 1 लाख. नुसता पैसा आहे. मी टाकतो. अरे विचारतोय हे उचलून द्या ते उचलून द्या. मी उचलून टेम्पो वरती घेतला रोटो बिटो आणि बघत बसलो. भडकलेत पोरं भडकलेत. काय विषय काय चाललाय? पानं काही नाही काही विसरत बसतात हे लोक, म्हणून ते चाललंय या लोकांचं. एकटा पोरगा ए बाय, ये गलत हो गया है, ये गलत हो गया है, ये गलत झालंय. गाणं बोला रे. स्कॅम झालं. एकटा मेहनत करतोय. व्हिडिओ काढ ना. स्ट्रगल लाईफ. चैनला बोलतोय. चैन तुटली आणि चैनला बोलतोय बघा. काय चैन लाव. आणि चैन बघ चैन लावली. बघ लावली. फेकून कशाला घेतली? त्याच्यात लाजतो काय? सामान भरतोय ना तू. अरे लाजायचं का त्यात? काय पोरगी लाजायचं काय नाही, पण पोरगी बघते का तू? खूप लवकर आले. तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे हा. का फ्री मध्ये? हे बघा, पैसे घेणार नाही हे बघा फ्री मध्ये दाखवते एक्सरसाइज. हाय के नाश्ता आला, नाश्ता जेवायच्या टाइमला नाश्ता आला. ओ मी नाहीये, समोसा नाही, काय नाही, खाली बॉक्स आहे आता. संपा. किती जण कोंबलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 जण. 8 जण बसले. बकरा गाडी 8 जण. किती आहेत रे पांचाल? 8 आहेत 8. एका रिक्षामध्ये 8 जण बसले. 8 जण. काकाला पकडून 9. काकांना पकडून 9. काकांना पकडून 8. काकांना पकडून 8 जण बसले. आणि बाकीच्या पण रिक्षा गेल्यात पुढे. भरले. तरी लवकर संपला आपला शो. 9:30 वाजताच पॅकअप केला. आता डायरेक्ट स्टेशन गाठायचंय. स्टँड बघा फक्त बस. हा तो स्टँड बघितला तुझं केस दिसते ना. 80,000 स्टँड आहे ना सध्या भाऊनी दाखवलेला. कीबोर्डचा तो रॉकेट लॉन्चर आहे. नवीन आज घेतलाय आम्ही. बाई नवीन खरेदी केले. तुम्ही कीबोर्ड घेता, आम्ही स्टँड घेतो. विषय विषय जाऊ. नुसता क्राऊड. बाई ट्रेन पण आली. हे भेटल, जागा भेटल. एक विशेष सूचना को ध्यान दीजिए. अरबाज नाम का लड़का स्टेशन मास्टर कार्यालय में है. अगर उसके माता पिता जी. One eternity later. बाय पोचले घाटकोपर स्टेशनला आणि ट्रेन मध्ये शूट करायलाच ना भेटला. डायरेक्ट घाटकोपर स्टेशनला. आणि हे दोघं त्यांच्या रस्त्याला आणि आम्ही दोघं आमच्या रस्त्याला. चला आता डायरेक्ट एरियात. बाय पोचलो एरियामध्ये. आणि म्हणजे ट्रेनमध्ये शूट करायला भेटलं ना, कारण की एवढी बेकार गर्दी होती ना. तर ह्यासाठी आता मला नंतरला सिद्ध्याने आठवण करून दिली की ब्लॉग एंड करायचा बाकी आहे. तेव्हा सिद्ध्या पण इकडेच उभा आहे. तर आता चाललो आहे घरी. तर आजचा ब्लॉग आपला एवढाच होता. तर ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.